आज आमच्या घरी पालखी येणार आहे. सो आता आमची तयारी झालेली आहे सगळ्यांची. आता फक्त आम्ही पालखीची वाट बघतोय. आंघोळी झाली आहे माझी. कालचा टी शर्ट घातला आहे नो बट आंघोळी झाली आहे माझी. मी येताना सगळेच कलर घेऊन येणार आणि तेच ठेवणार. गावाला आलो त्यामुळे कमी कपडे आणायला लागतात कारण की सामान खूप असतं. कसं वाटतंय स्नेहल काम करून? चांगलं वाटतं जरा देवाचं काम करतो. हिला शेणाला वास नाही या. शेणाला वास नाही. नाही तर शेणाचा वास कसा असतो यार. तर मंडळी बर्फ घेऊन झालेला आहे आईस फॅक्टरी मधून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज येणार आहे आमच्याकडे पालखी शिमग्याची आणि सगळी तयारी चाललेली आहे घरामध्ये. कस्तुरीसुद्धा इथे रांगोळी काढते, हे बघा. तर सगळे तयारी करत आहेत आणि थोड्याच वेळात आता सावर्ड्याला सुद्धा जायचं आहे. बर्फ वगैरे सगळं सामान वगैरे आणायला. आमचे कस्तुरी मॅडम रांगोळी काढत आहेत. चला तुम्हाला रांगोळी दाखवतो आमच्या कस्तुरी मॅडमची. ही बघा, हीच ती कस्तुरी ती रांगोळी काढते आणि ही तिची रांगोळी एकदम डिटेल रांगोळी काढते. हा हो, नेक्स्ट टाइम येताना सगळेच कलर घेऊन येणार आणि तेच ठेवणार. आपल्याकडे येल्लो कलर नाही आहे, म्हणून ते जे आहे त्याच्यात भागवते. तर मंडळी अशा प्रकारे कस्तुरी रांगोळी काढते आणि घरचे सगळे कामं करत आहेत. आंघोळी झाली आहे माझी. कालचा टी शर्ट घातला आहे नो बट आंघोळी झाली आहे माझी. गावाला आलो त्यामुळे कमी कपडे आणायला लागतात कारण की सामान खूप असतं. आणि आता सावर्ड्याला जायचं आहे. त्याच्यानंतर आल्यानंतर जेव्हा पालखी येईल तेव्हा परत चेंज होणारे कपडे. बघूया अजून काय काय करायचं आहे ते आता. तर मंडळी एक अनएक्सपेक्टेड व्यक्ती इथे काम करते. हे बघा, ही सरीने देवीची भांडी धुतली, देवाची भांडी सगळी. कसं वाटतंय स्नेहल काम करून? चांगलं वाटतं जरा देवाचं काम करते. काय बोलते, चांगलं वाटते? घरी करतेस का ग कधी? मग काय. तर स्नेहलने सुद्धा कामं केली आहेत. आश्चर्यचकित अशी गोष्ट. सगळीजणं कामं करत आहेत. मी पण माझं काम करतोय. असं नका समजू मी काम नाही करते. सकाळपासून काम करत होतो म्हणून डायरेक्ट आंघोळ झाल्यानंतरच व्हिडिओ चालू केली बनवायला. कारण की माझी कामं मी पटापट कंप्लीट करून टाकली. तरी अजून सावर्ड्याला जायचे. आणि इथे कस्तुरी मॅडम अजून रांगोळ्याच काढतायत. अरे स्नेहल, जादू यार, तू तिकडे इथे कशी आली लगेच? बापरे, एवढ्या खाली काढलीस तू. मग भाई पायरी पायरी से आएंगे ना. तर मंडळी आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून मोदक बनवले जाते, गोड नैवेद्य. राहिले आमचे मोदक. तर मंडळी कस्तुरी इकडे शेण सारवते. नवीन जनरेशनची मुलगी शेण सारवते. चांगलं नाही वाटत तरी पण इकडे कमान ठेवणार आहे त्यामुळे शेण सारवायला लागते. पालखी बरोबर जी कमान येते तिकडे ठेवण्यात येणार आहे. निशाणी, जी निशाणी असते ती ठेवण्यात येणार आहे इथे कोपऱ्यामध्ये. पाणी पाहिजे. त्यामुळे शेण सारवायला लागते कस्तुरीला. मस्त काढली यार रांगोळी. चांगली काढली ना रांगोळी. आणि बोलते रांगोळी नाही काढतायत. फोटो मार ना. काढतोय ना, बस क्या. कोणतरी पुसून टाकायचा. नाही काढतो. पप्पांना मग नाही भेटलं, पाणी कमी पडतंय. हो बाबा, पाणी आणा ना. पाणी आणा, पाणी कमी पडते. हो, खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे. आणि इकडे शेण सारवलं जाते कारण की इथे निशाणी ठेवण्यात येणार आहे.
इकडे रांगोळी पण काढायची ना सुकल्यावरती. सुकल्यावरती रांगोळी काढायची आहे. त्याला वेळ आहे, ते काय नंतर करता येईल. फुलांचीच रांगोळी बनवून येते. हा, त्याचं एवढं काय नाही. आता जे मेन आहे ना, हे दुपारपर्यंत सुकून जाईल उन्हामध्ये. हे नाही लागणार याला. स्नेहल, शिकून घे तू पण, समजलं का ग? तू पण शिकून घे. लग्नात शेण कोण सारवतं का? तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही नसणार अच्छा, ना घरी, हे सगळं मलाच करायला लागणार. पहिलं लग्न तुझं होणार आहे. शेणाला वास नाहीये. हे गावठी शेण हिला शेणाला वास नाही या. शेणाला वास नाही. नाही तर शेणाचा वास कसा असतो यार. हा ना. चल तुला, मी मिस केलं शेणाचा. चल तुला गोठ्यामध्ये जाऊन बसवतो. तेच खाते रोज, चल गाईच्या गोठ्यात जाऊन बसवतो तुला. चल, ती शेण रोज खाते म्हणून ती मिस करते. असं बोलतात का ग? शेणाचा वास आहे बघ. मातीचाच वास येतो. अरे मातीचं आहे, पक्का शेण आहे की माती आहे ही? पप्पा शेण समजून माती आणते नाही शेणच आहे. पक्का ना? शेणच आहे पागल. शेण आहे, शेण आहे. दाखव शेणाचे हात, दाखव. किती छान शेणाचे हात आहेत. वाव, शेणाचा कलर वेगळा असतो. पागल शेणच आहे. शेणाला कलर पण असतो? बापरे, प्रॉपर गावातली मुलगी हा. हिला माहिती आहे वेगवेगळ्या कलरचे शेण. कोणत्या कोणत्या कलरचे असतात शेण? एकच कलर माहिती मला, ग्रीनिश टाइप असतो. ग्रीनिश असतो पक्का. तिला ते बोलतात ना, गडबड असते नाही का पोटामध्ये, असतं ते कलरचं, त्यामुळे ते ग्रीनिश. तसा कलर येतो काय माहिती. आता हे जाऊ दे, तू रांगोळी कंप्लीट कर कस्तुरी. आम्ही मुंबईला राहतो. झालं रांगोळी. आरामात आरामात जाशील नाही तर. चला मंडळी, जाऊया आता सावर्ड्याच्या मार्केटमध्ये शॉपिंग करायला. काय पाहिजे तुला? हा, आणतो. चला शॉपिंग करायला जाऊ आता सावर्डे मार्केटमध्ये. तर मंडळी, फायनली सावर्ड्याला पोचलो आहे. खूप ऊन आहे इकडे. कड़ी धूप में हम आए हैं मार्केट. सावर्ड्याचं मार्केट आलो आहे. आता दुपारी काय माहिती किती दुकानात चालू असेल किती नाही, पण आपल्याला जे जे सामान घ्यायचं आहे ते भेटलं पाहिजे. होप सो, फिंगर्स क्रॉस्ड. लेट्स सी काय होतं आहे ते. तुम्ही बघू शकतात किती ऊन आहे, ते किती धूप आहे. बढिया, फायनली सावर्ड्याला पोचले. अर्धा तास वेट करायला लागला आम्हाला ऑटोसाठी. गावामध्ये ऑटो भेटणं थोडं मुश्किल आहे, त्यामुळे चला तर मग शॉपिंग करूया आता थोडीफार. तर मंडळी, बर्फ घेऊन झालेला आहे आईस फॅक्टरीमधून. चला आता घरी जाऊया. तर मंडळी, फायनली पोचलेलो आहे घरी. खूप मोठा होता सब्जाची लादी, बर्फाची लादी. चुकून सब्जा बोललो, कारण की ज्यूसमध्ये आता सब्जा मिक्स करून आलो आहे, म्हणून डोक्यात सब्जा चाललं आहे. सब्जा म्हणजे चिया सीड्स. तर खूप मोठी होती बर्फाची लादी आणि खूप मेहनत लागली इथपर्यंत यायला, बिकॉज खूप ऊन होतं बाहेर आणि ती लादी खूप वेगाने वितळत होती म्हणून. बट फायनली पोचलेलो आहे आणि ज्यूस बनवायला ठेवलेला आहे. पाण्यामध्ये बर्फ ठेवला आहे आणि सब्जा वगैरे मिक्स केला आहे. थोड्या वेळा दूध वगैरे मिक्स करून मस्तपैकी ज्यूस बनणार आहे. तर खूप मजा आली मार्केट फिरायला, आणि मार्केटमधून यायला तर त्याच्याहून जास्त मजा आली. आणि हां, तुम्हाला जर पाहिजे असेल बर्फाच्या लाद्या वगैरे आणि सावर्ड्यामध्ये शोधत असाल तर आईस फॅक्टरी आहे सावर्ड्यामध्ये. कोणाला पण तुम्ही विचारू शकतात, तुम्हाला कोणीही सांगेल आईस फॅक्टरी म्हणून. 200 रुपयाला लादी भेटते पूर्ण, आणि प्री ऑर्डर द्यायला लागते 1 दिवस किंवा 2 दिवस आधी. तर जर कोणाला जर रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये म्हणजे नंबर मागू शकतात, मी त्यांना नंबर शेअर करेल. आणि हां, ही काय पेड व्हिडिओज वगैरे काय नाही, तर दादाला माहिती पण नाही की मी यूट्यूबर आहे म्हणून. मी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो आहे. जर रिक्वायरमेंट असेल तर कमेंट डाऊनमध्ये मला विचारा, मी लगेच तुम्हाला नंबर पाठवेल त्या दादाचा. 1 दिवस किंवा 2 दिवस आधी तुम्हाला प्री ऑर्डर करून ठेवायला लागेल. आणि खूप मोठी लादी 200 रुपयामध्ये भेटणार आहे. खूप सुंदर अशी लादी आहे, मोठी.
तर फायनली आलेलो आहे, ज्यूस बनवायला ठेवले आणि हा पालखीसुद्धा निघालेली आहे. सर्वांच्या घरात आता पालखी फिरत आहे. मला जायचं होतं पण थोडंसं घरामध्ये काम आहे म्हणून थोडं बिझी आहे. जसा टाईम भेटेल तसं जाईल मग पालखीची व्हिडिओ काढायला. बट थोड्या वेळात आता येणार आहे आपल्याकडे पालखी. तो सो एक्सायटेड यार, खूप एक्सायटेड आहे. तर बघूया पुढे काय होते. ही राहिली स्नेहल, बिचारी आज एवढे कामं करते. ही राहिली आमची स्नेहल. तर भेटूया थोड्या वेळात. आता थोडा आतमध्ये जाऊन कामं करू, ज्यूस बनवायचे अजून, तर कामं करू. त्याच्यानंतर मग पालखी वगैरे दाखवेल मी तुम्हाला. सगळीकडे पालखी फिरते ती. ढोलचे वगैरे आवाज येत असाल तुम्हाला मागे, म्हणजे बॅकग्राऊंडला ढोल वगैरे वाजताना तुम्हाला ऐकायला येत असेल. पालखी फिरते सगळीकडे. चला तर मग भेटूया थोड्या वेळातच. मे बी पालखीच दाखवेल आता मी डायरेक्ट. बट बघूया आतमध्ये घरात जर काय सीन झाला तर तो पण दाखवेल. लेट्स सी काय होते पुढे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे ज्यूस रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. थांबा दाखवतो. हा राहिला ज्यूस. खूप टेस्टी असा ज्यूस रेडी झाला आहे. आणि गंमत अशी आहे की एवढा बर्फ, आता काय करायचं आहे बर्फाचं तेच कळत नाही. पण थंड पाणी प्यायला होईल आहे. तरी पण सगळ्या बाटल्या वगैरे सगळं थंड भरून ठेवले आहे बघा. जग भरलं आहे थंड पाण्याने. हे टोप भरलं आहे थंड पाण्याने. ह्या 2 बाटल्या भरल्या थंड पाण्याने. ज्यूसमध्ये लागलं तर टाकू थोडासा बर्फ नंतर तोडून. बट शक्यता तर कमी आहे टाकायची, कारण की बस झालं एवढंच. एवढा बर्फ राहिला आहे. तर अशा प्रकारे बघूया. आता जाऊया पालखी घ्यायला. चला थोड्या वेळात पालखी येणार आहे तर पालखी घ्यायला जाऊया. पहिलं पालखी हे मग हिला पहिला काढून लावू आपण. हिला पहिला काढून लावू. मला नाही तिला तिला हिला काढायचं. आजी कोणाला काढायचं पहिला. आजी बोल कोणाला काढायचं पहिला. कोणाला बोलायचं. अरे कोणाला काढायचं पहिला. हिला काढायचं. हे तुला काढायचं बोलते आजी. संपला विषय. अशा प्रकारे इथे मेकअप चाललेले आहेत अशा प्रकारे. आणि अशी तयारी झालेली आहे आमची. हा ते हवेने ते थोडंसं विस्काडल्या गेली का ती चादर. अशा प्रकारे झालेली तयारी. राहिला काकी, नवरीची आई. ही राहिली नवरी. नवरी मंडवा खाली. हॅलो एव्हरीवन. आज आमच्या घरी पालखी येणार आहे. सो आता आमची तयारी झालेली आहे सगळ्यांची. आता फक्त आम्ही पालखीची वाट बघतोय. आम्ही खूप एक्साइटमेंट आहोत. आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे पालखीसाठी. आणि आता नको मला नको ॲड करू. हे नीट कर ना. अर्जुदा व्हिडिओ चालू. चांगली तयारी कर. नेक्स्ट टाइम तुलाच करायचंय सगळं. ओके गुड. इथे आमची पालखी बसणार आहे. ह्याच्या खाली आम्ही तांदळाची, काय बोलतात आजी ह्याच्या खाली काय टाकलंय तू तांदळाचं रुमालमध्ये, काय बोलतात त्याला. स्वस्तिक काढून तांदूळ ठेवून नंतर मग आम्ही त्याच्यावरती ब्लँकेट चादर आणि आजूबाजूला आम्ही अशी रांगोळी काढलेली आहे पालखीच्या. आणि ह्याच्यावरती पालखी ठेवली जाणार आहे. इथे आम्ही समईची तयारी करून ठेवलेली आहे की जेव्हा पालखी येईल तेव्हा आम्ही समई पेटवू. आणि हे दोघं पागल मंद माणसं पालखी घ्यायला चाललेलो आहे. पालखी घ्यायला जाऊया. येणार आहे का उचलायला पालखी. अशा प्रकारे आता मी पालखी घ्यायला चाललेलो आहे मंडळी. तोपर्यंत पुढचा ब्लॉग ही माझी बहीण कस्तुरी आता कंटिन्यू करणार आहे. सांभाळून घ्या तिला. नवीन आहे, नवीन उतरली मार्केटमध्ये ब्लॉग बनवायला, तर सांभाळून घ्या. ठीक आहे. जरा अनलाईक होणार आहे. तसा कम्युनिकेशन स्किल तुझ्याच व्हिडिओला बोलते अनलाईक होणार आहे. कम्युनिकेशन स्किल तसं ते चांगलं आहे. बघू आता ती कसं करते. समजलं का स्नेहल. गुड टू गो. जास्त नाही बोलायचं, समजलं का ती.
मांडू, बहिणी आहेत ना घरी, कशाला मांडताय? जाऊ दे, तू तुझ्याकडे घे कॅमेरा, बस झाला. तू पण थोडीशी दाखव ना. मुलं जर कोण लग्नासाठी बघत असेल तर DM, तर ह्याला DM करा. मला DM करा. मुलं जर हिच्यासाठी, हिच्यासाठी, हिच्यासाठी. आणि हिच्यासाठी पण. माझ्यासाठी नाही. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला नको. ही माझा जाम- आता 12वी झाली. ही बोलायला छोटी आहे पण तशी जाम मोठी आहे ही. नाही. ठीक आहे मंडळी, कोण जर असेल मुलगा तर प्लीज DM मी हिचा इन्स्टा ID वगैरे पाठवतो. फ्युचर एअर हॉस्टेस आणि खूप काय आहे हिच्यामध्ये खूप सारं टॅलेंट भरलेलं आहे. तर प्लीज प्लीज धन्यवाद. DM मी. तुला काय बोलायचंय? नाही, काय नाही 4 शब्द नाही? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हां चला, करा कष्ट वा. तर मंडळी, हे आहे आमचं घर. आणि इकडे मगाशी कस्तुरीनी शेण सारवलेलं तिकडे पाठ ठेवण्यात आलेलं आहे, कारण इकडे निशाणी जी असणार आहे ती उभी राहणार आहे. आणि कस्तुरी इथे फायनल टचअप म्हणजे पावलं काढते. पावलं काढते ही. आणि हे आहे आमचं घर. होम स्वीट होम, कोकणातले घर आमचे. इकडे पावलं काढते कस्तुरी आणि इकडे पाठ ठेवण्यात आलेलं आहे. आता थोड्याच वेळात आम्ही पालखी घ्यायला जाणार आहे. तर जेव्हा पालखी घ्यायला आम्ही जाणार आहे तेव्हा हा व्लॉग कंटिन्यू आता कस्तुरी करणार आहे. कस्तुरीवरती आता रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. थोड्याच वेळात तुम्ही बघितलं असेल, खूप छान असं ती सुद्धा बोलते कॅमेराच्या समोर. तर पुढचं आता जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे ते तिला दिलं थोड्या वेळासाठी मी. ही राहिली, वरनं नाही बोलते शाणी. लक लक चंदेरी. अशा प्रकारे पावलं काढण्यात येत आहेत. आणि आमची आजी म्हणजे सगळीकडेच असते. चला मंडळी, मग थोड्या वेळात निघूया पालखी घ्यायला. बघ, मी पण फंबल होतो, त्याच्या हिशोबाने तुझं बेटर होतं ते मागासचे व्हिडिओ. पण एक्साइटमेंट हा गाईज, मगाशी एक्साइटेड होतं ती चुकून एक्साइटमेंट बोलली आहे. तर ते एक करेक्शन करा. विचारी नर्वस झाली त्याच वर्डमुळे, करेक्शन करा त्याच्यामुळे. बट काय नाही, बेटर होती व्हिडिओ, मला तर आवडली. चला तर मग थोड्याच वेळात जाऊया आपण पालखी घ्यायला. आपल्या घरी आणायची पालखी फायनली आमचे गावाशी हाय शमगा. तर नैवेद्यावरती ठेवण्यासाठी मम्मी काढत आहे तुळशी पात्र. तुळस पूर्ण सुकलेली आहे, पण नैवेद्य ठेवायसाठी थोडंफार तुळशीची पानं भेटली तरी खूप आहे. आहेत पानं? आहेत. नैवेद्यावरती ठेवण्यासाठी तुळशी पात्र काढली जात आहेत आता इकडे. चला तुळशी पात्र काढून. कॅन वी गो नाव? नो. तर अशा प्रकारे कोकणातली लोक तुळशी पात्र त्यांच्या घरी घेऊन जातात नैवेद्यावरती ठेवायला. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन पार्थिव. काय? चलो चलते हैं. तो मंडळी चलो चलते हैं, अभी जाना है पालकी लाने. ये होता है शिमगा कोकण का. अरे छोटू, तो तुलसी पात्र हमने ले लिया है और हम अभी जा रहे हैं अपने घर. चलो चलते हैं. खूप ऊन आहे, या ऊन खूप आहे. ॲज यू कॅन सी बहुत धूप है यहाँ कोकण में. सकाळी एवढी थंडी वाजते आणि दुपारी एवढी गरमी होते आणि रात्र मच्छर चावतात मस्तपैकी. अशा प्रकारे आम्ही सर्वाईव्ह करते कोकणात आमच्या. चला मंडळी,
जाऊया थोड्या वेळात आता. मगासून थोड्या वेळात करतो आहे, पण आता एक एक असे सीनच येत आहेत तर व्हिडिओ कॅप्चर करायला लागतात मला. पण काय नाही, बघूया ती थोड्या वेळानंतर, कधी वेळ येते ती थोड्या वेळानंतरची. लेट्स सी. तुम्हीसुद्धा बघा शेवटपर्यंत व्हिडिओला, तुम्हाला नक्की आवडेल ही व्हिडिओ. आय नो दॅट व्हेरी वेल. सो प्लीज वॉच दिस टिल द एंड. ओके, लेट्स गो नाव. गावात आलो आणि हम्माने दिसली असं शक्यच नाही मंडळी. हम्मा आली, हम्मा. आणि हे राहिलं गोमित्र. हम्माने गोमित्र दिलं माझ्याकडे. काय दे कस्तुरी, हम्मा ते खाण्याचं नाहीये, नंतर या, नंतर नैवेद्य तुझा नंतर आहे. तेच हुशार आहे ती. हम्मा गेली, हम्मा गेली. बाय बाय. हाय कर. रांगोळी काढायची. हॅलो उजवा. हे काय छोटी पालखी पाण्यात फुल बुडव. सफेद घे.
मान्य करून घराला धंद्यावर एकंदर पैसे ठेव आहे सुखाची संभाळ दुसरीकडे तिथे जागा बंदायची नाही तिथे विमल वाय राम वर्धन तू वर्धन मामाय गोळ्या वाजता विमल हे माय रुपी ठेव हो वाय राम वर्धन तू वर्धन मामाय गोळ्या वाजता सायली चाळके या माहेर वसनीची बाई ओटीवर लिहायची मागणी करून दे तिच्या घरात राहा मुलावर धंद्यावर रखवाले ठेवून सुखाची व्हिडिओ आलीचा पाहिजे तो तिकडे होतो काय चपाती निडा पिढाचे ती दूर करून आपल्या सुखाची संपा आता कोण आहे काय त्यांचं काय नवऱ्याला जायचं लवकर तर पालखी आपल्याला मिळवायला लवकर लवकर तुमचं करा पहिलं मग मग मी पहिलं करते मग तुम्ही या तुम्ही नाही यायचं कुठे गेले ते संध्याकाळी जा प्रॅक्टिस मला काय तुमच्या देवाला गेलेली
पुढच्या नंतर बघ वाणीवाडीचं पीक आहे. तुम्हाला पाहिजे या अंधारातच नाही तुम्ही या तर मंडळी पालखीचं झालं आता पालखी गेली आहे आता आम्ही आता घरातली माणसं जेवायचं सगळं करतायत कारण की जोपर्यंत पालखीला नैवेद्य नाही दाखवलं तर तोपर्यंत जेवायचं नसतं. तर फायनली पालखी येऊन गेलेली आहे. पालखी दर्शन वगैरे देवांचे दर्शन वगैरे झालेले आहेत. आता सगळे जेवायला रेडी आहेत आणि आमची स्नेहल मॅडम कामं करते. हे बघा हे बघा जेवण समोसे जेवण गरम केलं जाते आता. शिका जरा माझ्याकडनं. जेवण गरम करते की डिस्को डान्स करते ये करते. आणि कस्तुरीला बाहेर सगळं न्यायला लागते एक एक करून सामान. हीच ती कस्तुरी. समोसा पाहिजे तुम्हाला? समोसा मी केले. तू केलेस तोंड बघ. मेकअप मध्ये टाइम भेटतो का तुला समोसे बनवायला? मेकअपच केला नाही मी बघा. नाही तर अशा प्रकारे आता फटाफट जेवूया. जेवून झाल्याच्या नंतर बघूया पालखी नाचवणार आहेत ते बघायला जायचे की नाही ते नंतर डिसाईड होईल कारण की खूप थकलोय आता मी. तू पण थकली आहेस ना आता? झोप आली मला. हिला झोप आली आहे. तर बघूया एक डाळ घेऊन जा. जर थोडाफार तरी एनर्जी असेल तर जाऊ पालखी नाचवते ती बघायला. एनर्जी नसेल तर प्लॅन कॅन्सल. बट ट्राय तर करू ही चटणी पण जायचं. लेट्स सी काय होते. तुम्हाला तर कळलंच आता पुढे जाऊन. तर हे बघा कस्तुरी पण आता कामं करते. आता कस्तुरी कामाला लागली आहे अशा प्रकारे. तर भेटूया थोड्या वेळात. बघूया अजून काय डिसाईड नाही जायचं की नाही. मोस्टली तर जायचंच आहे कारण की पालखी नाचवताना खूप मजा येते बघायला. हॅलो गाईज, आता किती वाजता आले रे आपल्याकडे पालखी येऊन गेली? 5 वाजता. 5 वाजता आमच्याकडे पालखी आली. त्याच्यानंतर आम्ही त्याची पूजा केली. ओट्या भरल्या मम्मीने काकींनी वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवलं. मग जेवलो आणि साफसफाई केली. साफसफाई म्हणजे जेवण झाल्यानंतर जरा रेस्ट करून सगळं साफसफाई क्लिनिंग केली. आणि आज खूप थकलो. मज्जा तर येत होती. सकाळपासून खूप असं होत होतं की वाटत होतं की पालखी कधी येणार, आपण त्याचं दर्शन कधी करणार, किंवा कधी हा फायनली वेळ येणार जेव्हा पालखी आपण बघू ह्या वर्षाची. कधी असं वाटत होतं की कधी आपली पालखी येईल आणि एकदाचा शिमगा आपला कंप्लीट होईल पालखी बघून असं वाटत होतं. आणि फायनली झालेलं आहे. ही थकली आहे, मी थकलो नाही आहे. झोपून जा तू थकली असशील तर. मी थकलेली नाही आहे. मला आता पालखी नाचवताना बघायची आहे. मी खूप मज्जा करणार आहे देवा. आणि तू? अरे मी पण मजा करणार ना. अजून बाकी आहे ना. वर्षातून एक दिवस येतो. चला पालखी नाचवताना बघायला जाऊ. फुल धम्माल करू. बस का मंडळी. तुम्हाला पण आवडत असेल माहिती आहे मला. पुढचा कस्तुरी कंटिन्यू करेल. घ्या. मी काय कंटिन्यू करते. काय ना आता थोड्या वेळाने आम्ही जाऊच. पालखी चालू तर ऑलरेडी झालेली आहे. पालखी नाचवत आहेत. पण सगळी घरातली कामं करून जाऊ आम्ही बघायला. नाहीतर आम्हाला शिव्या खायला लागतील असेच आम्ही जर गेलो तर. हां, भेटूया आपण थोड्या वेळाने पालखी नाचवताना. तुम्हालाही आम्ही दाखवू कसे नाचवतात. आणि तुम्हीही त्या व्हिडिओ मार्फे जे माझ्याकडनं काय चुकत असेल तर मला माफ करा. पण तुम्ही पण एन्जॉय करा. बाय. A few moments later. हॅलो गाईज, तर चला आता आम्ही पालखी बघायला जातो आहे. तर तुम्ही पण या आमच्यासोबत पालखी बघायला. आणि गावची लोक पालखी कशी नाचवतात तुम्ही या व्हिडिओमधनं बघा.
जायाचं सहलीला रात्रीच खेळ झाले, रात्रीच खेळ झाले, खेळ चाले रात्रीच. चला तर मंडळी, आता पालखी कशी नाचवतात ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. तर नक्की बघा. हे 2 माकडं आहेत ना, ह्यांचं काय सांगता नाही ना, म्हणून मी माझ्या सपोर्टिंगला काकांना घेतलेलं आहे. मी काकांसोबतच राहणार, या दोघांसोबत अजिबात नाही राहणार. तर मंडळी अशा प्रकारे पालखी नाचवली जाते. आता सर्वजण जेवायला बसलेली आहेत, पण आमचं पोट भरलं असल्यामुळे आम्ही थोडंसं लेट जेवलो आज, त्यामुळे पोट भरले आणि आता घरी जाऊन आम्हाला झोपायचं आहे, कारण की सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकरची आमची बस आहे, त्यामुळे लवकर उठायला लागणार आहे. आता घरी जाऊन झोपायचं आहे, काय ऑप्शनच नाही आहे, नाही तर बाहेर टाईमपास करत बसलो असतो. खूप मजा आली आज, कालसुद्धा खूप मजा आली आणि आजसुद्धा हिराली कस्तुरी. बाय बाय. तर खूप मजा आली, पालखीसुद्धा नाचवली, खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. ही पॅकअपच्या मागे खूप लागली आहे. तर चला मंडळी पॅकअप करूनच टाकू, कारण की कस्तुरी कंटाळली आणि आम्हाला थोडी झोप आली आहे, त्यामुळे
1 मिनिट शेवटला दाखवतो तुम्हाला लोक जेवायला बसलेत ती. अशा प्रकारे तिकडे सगळीजणं जेवायला बसलेत लोक. झूम होतं पण मी झूम नाही करत आहे. कोई ना. महाप्रसाद हा लोक महाप्रसादाला बसले जेवायला. नाही, महाप्रसाद असतो ज्याच्या घरी पालखी वस्तीला असते त्याच्याकडून महाप्रसाद असतो. तर लोक महाप्रसादाला बसलेली आहेत. आम्ही हा ब्लॉग आता इथेच एंड करत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन काय बोलायचं शेवटला? लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, हे सगळं तर तुम्हाला करायचंच आहे, बाय डिफॉल्ट आहे ते. पण जर चॅनलला नवीन असेल तर पक्का सबस्क्राईब करा. तरी काका काकी आले 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 मम्मी. हां सगळा कार्यक्रम संपल्यानंतर ते महाप्रसादाच्या नंतर जे साफसफाई करायची असते ना, भांडी वगैरे धुवायची असतात, त्यासाठी मम्मी आलेली आहे अशा प्रकारे. तर कर्मचारीसुद्धा आलेली आहे तिकडे, तुम्ही बघू शकता. सगळं महाप्रसादाचं काम झाल्यानंतर पण लोकांची गरज असते त्यामुळे. तर तुर्तास आता मी निरोप घेतोय. लवकरच भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. कोणाला काय बोलायचं आहे? भाईला दाखव. डॉगेश भाई सी आवर डॉगेश भाई. जाऊ नको, येईल मग. सपना टूटा है तो डॉगेश भाई मरदा तुला मी विचारते, थोडा दर्द हुआ. तुला कसं वाटलं पालखी नाचून? संपला आता मी तिकडे कट करणार, याच्या पुढे नाही आता जाणार आहे. बस झालं, तू थँक एडिट गॉड. करू शकतो. हां मग मला येतो, एडिट करू शकतो तू. मी तुला हेच विचारणार, तू स्वतः वेलकम हे गायस हॅलो. विचारते ते. तू फक्त जरा ते एडिट हे कर. बंद कर. आता पालखी नाचून झालेली आहे. तर आज माझ्या भावाने फर्स्ट टाइम की सेकंड टाइम सेकंड टाइम पालखी नाचवली. तर कसं वाटलं? हमको बहुत मज़ा आया, बहुत ही ज़्यादा मज़ा आया हमको. और हमको बहुत अच्छा लगा आज पालकी नचा के. बहुत ज़्यादा मज़ा आया, क्या ही बोलूँ, मेरे पास कोई अल्फाज नहीं है. आपको कैसा लगा हमको बताना ज़रूर, ठीक है? कमेंट सेशन में बताना कैसा लगा वो, फिर हम आपको रिप्लाई देंगे. ऐसा हमारा कनेक्शन बढ़ेगा. ओके, आपको और कुछ अलग पूछना है? कैसे लगा? कैसे हुआ तो इतना ज़रूरी कैसे हुआ और कुछ. माझी पण खूप इच्छा होती पालखी नाचवायची, पण एन मोमेंटला टाईम समाप्त झाला आणि मला पालखी नाचवता नाही आली. या वो. नेक्स्ट टाइम मी पुन्हा प्रयत्न करीन आणि नाचवीन नक्की. आणि हिला पालखी नाचवताना आली, त्याचं दुःख तर झालं पण त्याच्यावर जास्त आनंद झाला. नेक्स्ट टाइम मी नाचवणार आणि हाच व्हिडिओ तिथे असं तू रिकॅप कर. रिकॅप करू म्हणजे याच्यामध्ये नंतर पुढच्या वर्षी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एडिट करून एक क्लिप टाकू, त्यामध्ये कस्तुरी सुद्धा असेल. परत व्हिडिओ बघा पुढच्या वर्षी सुद्धा. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. चला आता आम्ही जातो झोपायला. बाय बाय, गुड नाईट.